देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी 2046च्या विकासाच्या गोष्टी करतायत. इकडले रस्ते या देशातले स्पेस टेक्नॉलॉजीनं आम्ही बनवले वगैरे असं ते भाषण करतात प्रधानमंत्री. खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतंय की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागला आहे, चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलं आहे का? पण चंद्रावर गेलेली माणसं नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हां, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलंय. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार आणि त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असते ते पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्याने हा फार चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय सोन्याचं वगैरे काय? हे VIP येणार आहेत ते हे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्येही पैसे खायचे. म्हणजे कसं काय हे इकडले चंपतराय मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू आहे. श्रावणाचा महिना आहे, प्रचंड त्रास होतो भाविकांना कारण एकच रोड सुरू आहे, तिथेही चिखल होतो. बघा, श्रावण आहे हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार याची आधी कल्पना कुठलं प्रशासन यांनी आणून ठेवलं आहे? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस जे शेंडीला गाठ बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळ मुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, ते खड्डे मुक्त करा. आधी खड्डे दत्तक आहे ना तुमचं हे गाव, तुम्ही दत्तक घेतलाय ना, विसरलात का? काय इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजे सरकारला शुद्धीवर येण्यासाठी? दत्तक घेतलं ना शहर तुम्ही बाप आहात ना शहराचे, मग बापासारखे वागा ना. तुमचा दत्तक मुलगा गिरीश महाजन कुंभमेळ्यात पैसे खात आहेत आणि तुम्ही काय म्हणता हे शहर माझं दत्तक आहे म्हणून? कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? साहेब, आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण प्रशासनाला सरकारला काही अल्टिमेटम देऊ इच्छिता का? बघा, अल्टिमेटम नाही, अल्टिमेटम असं आहे की हे जे सरकार आहे किंवा हे जे इकडलं प्रशासन आहे हे मुर्दाड आहे, निर्दय आहे. वारंवार अहो त्यांना दिसत नाही का? आम्ही अल्टिमेटम कशाला द्या? 80 किती नगरसेवक आहेत भाजपचे? 80 72 नगरसेवकांचे काय डोळ्यांची बुबळं बाहेर आली आहेत का या रस्त्या? तुमचे इकडले भाजपचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध, राजीनामा द्या ना. मखमलाबादला मी गेलो, लोक म्हटले आमदारांनी ते आंदोलन केलं. ही कसली नौटंकी? त्यांच्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाहीये. जे नगरसेवक बोलतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत भाजपच्याच. नगरसेवक, मला जनतेने सांगितलं, आम्ही जेव्हा तक्रारी करतो खड्ड्यांच्या तेव्हा महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात. म्हटले काय धमक्या देतात? महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, नागरिकांना. ही गुंडागिरी. मी म्हणालोय अधिकाऱ्यांची फक्त मला नावं कळा, त्यांना गुंडगिरी काय आहे मी दाखवतो. खरी गुंडगिरी काय असते हे मी त्यांना दाखवेन. अधिकाऱ्यांची नावं द्या फक्त, कोणी धमक्या दिल्या नागरिकांना. नाही त्यांना नाशिक सोडून पळायला लावलं तर बघा. ही कसली मस्ती, कसला माज आला या लोकांना सत्तेचा.
नाही पण राऊतसाहेब, कुंभमेळ्याच्या नियोजनाचा विषय आहे, ज्यात जी व्यवस्था निर्माण केली जाते हा. त्यावरही इकडच्या साधू महंतांची नाराजी आहेच. पण आणखी एक विषय आहे की यात टेंडर प्रक्रियेतही घोटाळा असल्याचं आहे समोर ना, आलं आहे. टेंडर आणि प्रक्रियेमध्ये- महाजन यांचे निकटवर्तीय नातेवाईक यांचाही उल्लेख झाला. बघा, हे सगळं जे जामनेर कनेक्शन आहे हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना, हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोटा पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलंय. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न, हाच भाजपचा पॅटर्न. कुंभमेळा मंत्री म्हणतात गिरीश महाजन 38 ते 42,000 कोटी रुपयांचे कामं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत. दाखवा. आणि आता एक फक्त रस्त्याचं सिमेंटीकरण करणं हेच कुंभमेळ्याचं काम आहे का प्रत्येक वर्षी, प्रत्येक 12 वर्षांनी? याच्यापेक्षा काही वेगळी कामं असू शकतात की नाहीत? त्यांना कामं कशी करतात अशा प्रकारच्या उत्सव